आणि खऱ्या अर्थानं आमचे दोन्ही ऑफिशियल्स दोघांचा एकदम आमचा सन्मान करा असं म्हटलं. काय कामगिरी केली आजच्या संबंध दिवसामध्ये. 4 सामने ऑफिशियलच्या भूमिकेमध्ये दोघांचे खूप सारे अभिनंदन. याबरोबरच आम्ही गेले 5 दिवस आमच्या संपूर्ण समालोचकांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला. आमचे डीजे बॉबी आपण देखील या. आपल्या देखील होईल यथोचित मान आणि सन्मान. डीजे बॉबी चला लवकर. आकाशजी तारमळे यांच्या शुभ हस्ते होईल हा गोड सन्मान. पुढे यायचे डीजे बॉबी. आणि अर्थातच डीजे बॉबी यांचा होतो यथोचित मान आणि सन्मान. रोहन चोरगे संपूर्ण स्पर्धेला आणि जगभरातील 148 देशांमध्ये पोहोचवण्याचं काम केलं. STC लाईव्ह जे सर्व आपण देखील या. आपल्या देखील होईल यथोचित मान सन्मान. रोहन चोरगे आपण या. आपल्या देखील होईल मान सन्मान. आणि याबरोबरच आणि याबरोबरच या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेतील या प्रत्येक सामन्यातील घडामोडी आमच्या प्रेक्षकांपर्यंत जे घेऊन गेले आमचे समालोचक साथी समालोचक निशांत बिडवी सर आपल्या देखील वेळ इथे यथोचित मान सन्मान. आपला मान सन्मान स्वीकारायचे. मी विकीची बोलावली सर्वांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते निशांतजी बिडवी यांचा करायचे गोड सन्मान. नक्कीच एक नवोदित आमचे समालोचक आहेत. नक्कीच प्रयत्न चांगला आहे. प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि प्रामाणिक प्रयत्न असतील तर नक्कीच गौरव हा नेहमी होतच असतो. आणि निशांत बिडवी खऱ्या अर्थानं आज कालचा विचार करता पूर्ण रात्रभर नाईट करून आलेत मात्र आणि खऱ्या अर्थानं तो एक गोड सन्मान होते निशांत बिडवी. नंतर नक्कीच आमच्या या आयोजकांच्या माध्यमातून जे गेले 2 दिवस आमच्याची आपल्यापर्यंत एक सुमधुर आवाज हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं ते आमचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक आदरणीय हेमंतजी सोनवणे सर यांचा सुद्धा या ठिकाणी आम्ही यथोचित सन्मान करतोय. नक्कीच ज्यांच्या सुमधुर तालावरती आपण आवाजावरती मंत्रमुग्ध झालो त्यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय. खरं तर आज सन्मान नसून आमचा अभिमान आहे कारण आपल्यापर्यंत सर्वच आमच्या आयोजकांचा लेखाजोखा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालं. धन्यवाद सर. सर यापुढे याकडे थोडसा थँक्यू. विचार केला तर 40 टीम या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळून गेल्या आणि या 40 टीम खेळून जात असताना काही खेळाडूंवर आमच्या संपूर्ण टीमची नजर होती. पण समोर पाहिलं तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मॅन ऑफ द सिरीज सारखे खूप सारे प्राइजेस आम्हाला पाहायला मिळतात. मात्र तत्पूर्वी सर्वात प्रथम एक पारितोषिक दिलं जाईल. अंतिम सामना झाला, फायनल सामना झाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय कल्पेश जाधव. आपण यायचं आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा. चला लवकर.
यानंतर थँक्यू तुझी उत्कृष्ट गोलंदाज, या उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर शूज खऱ्या अर्थानं विकासजी निकम सर यांच्याकडून शूज आणि खऱ्या अर्थानं एक ट्रॉफी आहे, चमचमती ट्रॉफी आमच्या प्रदीपजी भोईर यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज ठरतोय गोलंदाज पंकज फ्रॉम आवाज पाली. 12 गडी टिपले त्याला संपूर्ण मध्ये. प्रदीपजी भोईर आणि विकासजी निकम सर आपल्यास विनंती आहे पारितोषिक द्यायचे. यानंतर संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याच्या बॅट मधून धाबांचा ओघ आम्हाला पाहायला मिळाला. खूप साऱ्या धाबा त्याच्या बॅट मधून येताना दिसल्या आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांच्या यादीमधलं उत्कृष्ट फलंदाजांच्या यादीमधलं नाव खऱ्या अर्थानं मॅन फ्रॉम आवाज पाली वासुदेव, ज्याच्या बॅट मधून खूप साऱ्या धावा पाहायला मिळाल्या. एक आकर्षक ट्रॉफी दिली जाईल सन्माननीय प्रदीपजी भोईर आणि शरदजी काटेले आणि सुधीरजी जाधव. आपणास विनंती करतोय या गुणी खेळाडूला एक बॅट आणि एक आकर्षक चषक आपण प्रदान करायचे. सन्माननीय मनोजजी भिमकर यांच्याकडून ही बॅट दिली गेली आहे. खऱ्या अर्थानं ही बॅट आणि एक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज वासुदेव मॅन फ्रॉम आवाज पाली. यानंतर जाऊया आपण सांघिक बक्षिसांकडे. आता 40 टीम्स आल्या होत्या. 4 टीम आम्हाला 4 दिवसात मिळाल्या. एक कारिवली, त्यानंतर भातसाई, वाफे आणि आवाज पाली. आणि पहिलं आपण तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी आम्ही नाणेफेक केली. कारिवली संघाला त्यांचं पारितोषिक प्रदान केलं. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मिळेल आणि ती टीम आहे कृष्णा बॉईज वाफे संघ. समीर आणि संघ सहकारी आपण यायचे. मी विनंती करेल सन्माननीय दीपकजी बेलवले, अजितजी भोईर आणि गुरुनाथजी घरत साहेब आपल्या तिघांच्या शुभ हस्ते ही चमचमती ट्रॉफी आणि कॅश प्राइज टीम कृष्णा बॉईज वाफे संघाला द्यायचे. खूप भव्य दिव्य ट्रॉफीज आम्हाला पाहायला मिळतात. खरं तर आम्ही नेहमी म्हणतो ना समालोचन कक्षातून, तुमच्या खिशात किती जरी पैसे असले तरी ही ट्रॉफी मिळणार नाही. त्यासाठी मात्र या मैदानावर कष्ट करावे लागतात. सन्माननीय रवींद्रजी वेकंडे साहेब यांच्या सौजन्यानं ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. एक भव्य दिव्य ट्रॉफी, चमचमती ट्रॉफी आहे. मात्र ही ट्रॉफीचा मान मिळेल ती टीम असेल. रनरअप ठरली टीम आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये टीम आवाज पाली. आपण यायचंय आणि मी विनंती केलेलं मान्यवरांना सन्मान्य राजेंद्रजी भस्कर साहेब, सन्मान्य मोहनजी कंटे साहेब, सन्मान्य पप्पूजी पांडव साहेब आपल्या शुभ हस्ते या आवाज पाली संघाला द्यायचे प्रदान करायचे एक चमचमती ट्रॉफी आणि पारितोषिक. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टीम आवाज पाली ज्या पद्धतीने आजच्या दिवसामध्ये खेळ केला. खऱ्या अर्थानं चांगला खेळ पाहायला मिळाला. मात्र जाऊया आम्ही एक वैयक्तिक बक्षीस या संपूर्ण स्पर्धेचं मॅन ऑफ दी सिरीज. खऱ्या अर्थानं एका गुणी खेळाडूच्या माध्यमातून आणि या स्पर्धेचा चषक अमोलजी भोईर यांच्या माध्यमातून
आणि LCD जर तुम्ही पाहिलं तर मोहनजी कंटे साहेब आणि पप्पूजी माने यांच्या दोघांच्या सौजन्य दिले गेले. म्हणजे तत्पूर्वी विनायक पाली संघाचा खेळाडू आपण यायचे व्यासपीठावर यायचे विनायक, आणि सन्मान्य मोहनजी कंटे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज विनायक साठी आहे. विनायक यायचे. खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये कमबॅक करता येतं. विनायक पाठीवर हात ठेवून नुसते लोड म्हणा नाही तर कॅश प्राइज देखील दिलं जाईल. आणि त्यांचे वर्गमित्र मोहनजी कंटे यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राइज. खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाच्या बॅट मधून खूप सारा धाबा आम्हाला पाहायला मिळाला आणि गोलंदाजीमध्ये देखील खूप सारे विकेट आणि आपल्या संघाला अगदी फायनल पर्यंत घेऊन गेले आणि जिंकूनही दिलं. फायनलच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील ठरले. कल्पेश जाधव ठरतायत मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करतो मोहनजी कंटे आणि अमोलजी गोल साहेब आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार द्यायचे. द मॅन फ्रॉम भातसाई व शहापूरचा टायगर कल्पेश जाधव. नक्कीच मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है. हाच हौसला घेऊन कल्पेश जाधव या मैदानात आला आणि त्याने आपल्या नावावरती हा मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला. कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश. एक विशेष सन्मान आमचा बाकी आहे. दिलगिरी व्यक्त करू आम्ही आमच्या संपूर्ण मंडळाच्या वतीनं. सन्मान्य मंगेशजी काटोळे सर आपला होईल यथोचित मान आणि सन्मान. मी विनंती करेन आकाशजी तारमळे आपल्या शुभ हस्ते इथे एक गोड सन्मान होईल मंगेशजी काटोळे यांचा. आणि जिल्हा शंभूदुर्ग प्रतिष्ठान यावर कार्यरत उपाध्यक्ष आहेत सन्मान्य मंगेशजी काटोळे यांचा होतो इथे मान आणि सन्मान आकाशजी तारमळे यांच्या शुभ हस्ते. यानंतर जाऊया या संपूर्ण स्पर्धेवर ज्यांनी नाव कोरलं, ज्या टीमनं या ट्रॉफीवर नाव कोरले ती टीम आहे टीम भातसाई स्पोर्ट्स भातसाई. चला संघनायक आणि आपण संघ सहकारी आपण यायचे आणि ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय विकासजी शेलार साहेब, राजेंद्रजी भोरे साहेब, दत्तात्रयजी ठाकरे साहेब आणि संपूर्ण मान्यवर आपणास विनंती करतोय आपण या संघाला प्रथम पारितोषिक देऊन हे चषक देऊन मान सन्मान करायचंय आणि खऱ्या अर्थानं ही ट्रॉफी प्रदान करायची आहे. या संपूर्ण स्पर्धेचे चॅम्पियन्स भातसाई स्पोर्ट्स भातसाई. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. नक्कीच टीम भातसाई ठरलेत या संपूर्ण स्पर्धेचे चॅम्पियन्स. ताडोबा चषक 2023 नक्कीच शेवटचा गोड कार्यक्रम असेल. आभार प्रदर्शन जी स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ला सुरू झाली. आज 5 फेब्रुवारी 2023 अंतिम दिवस आणि या संपूर्ण 5 दिवसांमध्ये ज्या ज्या मान्यवरांनी या व्यासपीठाला भेट दिली, ज्या ज्या दानशूर व्यक्तिमत्वांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं, ज्या संघाने आणि संघ मालकांनी विश्वास ठेवून त्या टीमला इथे खेळायला पाठवलं, ज्या समालोचकांनी आपला वेळ दिला, युट्यूब लाईव्ह न वेळ दिला, डीजे न वेळ दिला, मंडप डेकोरेटर्स यांनी देखील सुशोभीकरण केलं, ज्या प्रेक्षकांनी 5 दिवस या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान दिलं, या सर्वांचंच आयोजकांचं पुन्हा एकदा शब्दसन्मानी स्वागत आणि खूप खूप आभार. नक्कीच मी स्वतः निशांत बिडवी आज या वासिंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत जोडले गेलो. त्याचं कारण एकच, वासिंदकरांनी एक वासिंदकराला पुढे जाण्याची संधी दिली. त्याबद्दल मी छत्रपती ग्रुप वासिंद या आयोजकांचं मनापासून मन भरून कौतुक करतो. खरोखर उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांचे, खेळाडूंचे आणि मान्यवरांचं या ठिकाणी आभार प्रदर्शन झालं. नक्कीच छत्रपती ग्रुप आयोजकांना मी पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. यापुढे तुम्ही असंच कार्य आमच्यापर्यंत घेऊन या आणि
अशाच रीतीने वासिंदकरांचं नाव सातत्याने पुढे नेत राहा याबद्दल आम्ही खूप खूप शतशः आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. हॅलो.